मतचोरीच्या आरोपावरून नवनाथ बन यांनी राऊतांवर निशाणा साधलाय। लोकसभेत तुमचा विजय झाला तेव्हा आयोग पवित्र, आता पराभव दिसतो म्हणून आयोग भ्रष्ट असं म्हणत राऊतांवर निशाणा साधलाय। काहींना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात अशोक चव्हाणांनी नाव न घेता टीका केली आहे। सगळ्या गुंडांचे राजकीय नेत्यांसोबत फोटो कसे, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी उपस्थित केलाय। राजकारणात सगळ्यांना गुंड लागतात, पोलिसांनी शस्त्र परवाना रद्द करूनही गृहराज्यमंत्री परवाना देतात, असं वक्तव्य अंजली दमानी यांनी केलंय। मनमाड शहरात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। आमदार सुहास कांदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झालाय। दोघे एकत्र आल्यास अडचण नाहीये, ठाकरे बंधूंच्या भेटीवर चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरे यांच्या भेटीआधी राज ठाकरे यांनी खासगी कार्यक्रमाला हजेरी लावली। राज ठाकरे यांनी माहीम येथील खासगी कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे। शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या माध्यमातून पोयनाड इथं रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मेळाव्यात अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली। जवळपास 40हून अधिक कंपन्या यात सहभागी झाल्या होत्या। ज्या उमेदवारांची नोकरीसाठी निवड झाली त्याला त्याच ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात आलं। कबूतरखान्यावरून पुन्हा राजकारण तापलंय। कबुतरांचं राजकारण करणं योग्य नाही, असं वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। कुणाच्याही भावनांचा अनादर होणार नाही, असं देखील बावनकुळे म्हणाले। ठाकरे बंधूंच्या भेटीवर पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कितीही भेटी झाल्या तरी संकल्प यशस्वी होणार नाही। महाराष्ट्राच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे, असं वक्तव्य पंकज भोयर यांनी केलंय। अजित पवारांकडून संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाबाबत अजित पवारांसोबत सविस्तर चर्चा करू, असं वक्तव्य संग्राम जगताप यांनी केलं। संग्राम जगतापांसोबत कालही होतो, आज आणि पुढेही राहणार, असं वक्तव्य भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय। ते धर्म विचारून मारतात, तुम्ही धर्म विचारून खरेदी करा। संग्राम जगताप यांच्या वक्तव्यावरून राजकारण तापलंय। नांदेडमधील साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला अशोक चव्हाणांनी हजेरी लावली आहे। अशोक चव्हाणांच्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय। आरक्षण उपवर्गीकरणासाठी लोकस्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला। ठाकरे गट आणि मनसेच्या एकत्रित मोर्चाचा टीझर लॉन्च झालाय। ठाणेकरांसाठी ठाकरे गट आणि मनसे एकत्र मोर्चा काढणार आहे। ठाणेकरांच्या प्रश्नांसाठी ठाकरे गट आणि मनसे रस्त्यावर उतरणार आहे। गोपीचंद पडळकरांचा मुस्लिम समाजावर निशाणा, महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलंय। कारागृहातील कथित धर्मांतर प्रकरणावर पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बीड कारागृह संदर्भातील तक्रार माझ्यापर्यंत आली नाहीये, संबंधितांवर चौकशी करून कारवाई करणार, असं वक्तव्य पंकज भोयर यांनी केलंय। दहिसर विधानसभेत शिवसेना आणि भाजपला मोठा धक्का बसलाय। शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केलाय। अविनाश अभ्यंकर आणि नयन कदम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झालाय। रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। महायुतीत दंगा नको, असा धंगेकरांना सांगितल्याची माहिती पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंनी दिली आहे। अजित पवार यांनी पीडीडीसी बँकेची पाहणी केली आहे। पीडीसीसी बँकेने खरेदी केलेल्या नव्या जागेची आणि जुन्या इमारतीची अजित पवार यांनी पाहणी केली। तर थोड्याच दिवसात पीडीसीसी बँकेच्या नवीन इमारतीच्या कामाला सुरुवात होणार आहे। सरकारला आय लव्ह मोहम्मद, आय लव्ह महादेव दिसतं, मात्र आय लव्ह शेतकरी दिसत नाही, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे। सत्ताधाऱ्यांकडून धंगेकरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोप रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर केलाय। धंगेकरांवर राजकीय प्रेशर आणायचा प्रयत्न होतोय, असंही रोहित पवार म्हणाले। ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे। प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सोमवारी उपमुख्यमंत्री शिंदेंनी बैठक बोलावली आहे। बैठकीत तोडगा न निघाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे।